हो, मी कोमल पप्पगट. माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेथीचे पराठे. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेथीच्या पराठ्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन पीठ, थोडंसं तेल, मेथी, आलं लसूणची पेस्ट, जिरे, ओवा, मीठ, हळद. चला आपण सुरू करूया. 2 वाटे गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये मेथी, त्याच्यामध्ये मिरची लसूणची पेस्ट, थोडंसं तेल, ओवा आणि जिरे, थोडीशी हळद आणि शेवटी थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ. हे आपण आता हे भिजून घेऊया. असं थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आपलं आता हे भिजून झालेलं आहे पीठ. त्याच्यावर परत असं थोडंसं तेल टाकून आपण ते परत व्यवस्थित एकदा मळून घेऊ. थोड्या वेळ भिजत ठेवूया. पाच मिनिटांनी आपण आता पराठा लाटू. आता आपण तवा गरम होण्यासाठी ठेवू आणि पराठा लाटून घेऊ. पीठ लावून लाटून घ्यायचं आणि नंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपण पोळीसारखं तेल लावून घ्यायचं आणि पोळी करून घ्यायचं. आणि आपण जशी पोळी लाटतो तशी एकदम पातळ लाटून घ्यायचं. असा छान पातळ पराठा लाटून घ्यायचा. आता आपण याला भाजूया. त्याच्या बाजूने थोडंसं तेल टाकून घ्यायचं. असं दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे भाजीपर्यंत आपण दुसरा पराठाही करून घेऊया. अशा प्रकारे याला आपण हळूहळू भाजून घेऊया. अशा प्रकारे भाजल्यानंतर मस्त वरतून तेल लावून असं एकदम कडक भाजायचं, म्हणजे खूप छान लागतं.
आणि चविष्टही लागतं. हे बघा आतून किती छान एकदम क्रिस्पी झाला आहे आणि मध्येही किती छान असा पापडा आला आहे. या पद्धतीने पराठा झाला की खायला खूप छान लागतो.